मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पूर्ण आपली सिनियर आणि त्यांच्या सर्व टीमनी ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण 2 कोटीपेक्षा जास्त किमतीचं MD या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून. त्याच्यामध्ये आपण 4 जणांना अटक केलेली होती. त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती. त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून जी आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा आपण परत MD त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे. आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलीस स्टेशन सिनियर PI, नंतर PI गुंड, PI चोपडे, API सागर चव्हाण, API कुंभार आणि सर्व आमचे DBचं पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये MD विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल 1500 ग्रॅमपेक्षा जास्त MD हजर केलेला आहे. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका वैभव. त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो. यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये आता पण आपण निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजे भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण 4 आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी जवळजवळ 4 कोटीपेक्षा जास्त MD ह्या मागच्या 8 दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजे आणि पलावा या भागातून आपण हस्तगत केलेला आहे. सदरची कामगिरी जी आहे आमचे माननीय CP सर आशुतोष डुंबरे सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार माळी, पोलीस हवालदार राठोड, पोलीस शिपाई आढे, पोलीस शिपाई गरुड, पोलीस शिपाई झांजुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर PI निपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानपाडा पोलीस स्टेशन केलेली आहे. तर त्यामध्ये अजूनही आपण हा सध्याचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता, कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचा तपास सुरू आहे. निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी निष्पन्न होऊ शकतात. त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे कुठून येतो, कशा प्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलही आमचा तपास सुरू आहे.